रामकृष्ण हरी. हरिभक्तीपरायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकारामांवर झालेली गुरुकृपा व त्यांचे प्रचार कार्य जाणून घेणार आहोत. काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खूण मालिकेची. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. माझ्या अंतःकरणात काय आहे हे कळाल्यामुळे की काय, माझ्या गुरुने येण्याची त्वरा केली. राघव चैतन्य केशव चैतन्यांनी आपली परंपरा मला सांगितली. बाबाजी अशी आपली ओळख सांगून मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात, माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी माझा गुरूंनी स्वीकार केला. रात्री तुकारामांनी कीर्तनाला आरंभ केला. करुणा भावनेने प्रेमपूर्वक पंढरीनाथाकडे प्रार्थना करीत ते म्हणाले, पांडुरंगा, तुम्ही माझा स्वीकार करणार की नाही ह्याच विचाराने रात्रंदिवस मी झुरतो आहे. तुमच्या चरणांचे दर्शन होईल का नाही ह्या काळजीने माझे हृदय झुरते आहे. तुम्ही माझ्याशी बोलणार की नाही हा विचार माझ्या मनाला त्रास देतो. आपल्याला माझी आठवण होते की नाही याबद्दल संदेह वाटतो. पण कृपया हे जाणून घ्या केशवा, तुमच्याशिवाय माझा कोणीही सहाय्यक नाही. तुकाराम महाराज नम्रतेने म्हणतात, मी कर्मांनी हीन आहे म्हणून मला निरुत्साह वाटतो. पण आपण अनाथ बंधू करुणाघन आहात. हे वचन आता सार्थ करा. मी कोणी नावाचा थोर नाही. मी तुमची सेवा करण्यात कुचराई करतो. मी उच्च कुळात जन्माला आलो नाही, उच्च वर्णीय नाही, ना कोणतेही पुण्यकर्म केले आहे. मी तुमच्या भक्तीत आणि प्रेमाबद्दलही अज्ञानी आहे. हे पुरुषोत्तमा, आपण जाणताच माझ्यामध्ये कुठलेही धार्मिक कार्य करण्याची शक्ती नाही, ना माझ्यामध्ये दान करण्याची वृत्ती आहे. मी फक्त या भूमीचा भार म्हणून जगतो आहे. हे कृपाळू श्रीकृष्णा, आपण जाणताच. अशी हृदयपूर्वक प्रार्थना करीत असताना तुकाराम देहभान विसरून गेले आणि प्रेमाने उच्च स्वरात हरिनाम घेत नाचू लागले. क्षणोक्षणी भावविभोर होऊन जमिनीवर दंडवत करू लागले आणि त्याच वेळी पांडुरंगाने तुकारामाला आपल्या हृदयाशी कवटाळले. तुकाराम आर्त स्वरात म्हणाले, दीनदयाळा पंढरीनाथा, तू माझे माता पिता आहेस, बहीण बंधू इष्टमित्र चुलता आहेस. तुमच्याशिवाय माझे असे कोणी नाही. प्रिय विठ्ठला, तुम्हीच माझे सद्गुरू आहात. मला या सर्व भवसागरातून पार करा आणि तुमचे पवित्र नाम निरंतर गाईन हाच मला वर द्या. यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणींची आरती झाली. सर्वांनी प्रेमाने त्यांना दंडवत केला. भगवान श्रीकृष्णांनी विचार केला, तुकाराम माझ्या सच्चिदानंद रूपावर प्रेम करतो आणि त्याला अद्वैत शास्त्र आवडत नाही, म्हणून तो कुणाला गुरु म्हणून स्वीकारणार नाही. त्यामुळे गुरु न स्वीकारण्याची प्रथा पुढे पडेल. श्रेष्ठ जसे आचरण करतात तसे सर्वसाधारण समाज वर्तन करतो. म्हणून मी ब्राह्मण वेश धारण करून तुकारामाला मंत्र दीक्षा देईन. त्यानंतर एके दिवशी तुकाराम पांडुरंगाचे चिंतन करीत झोपी गेले असताना त्यांना एक स्वप्न पडले. तुकारामांनी स्वप्नात काय अनुभवले हे सांगताना लिहितात, सत्य गुरुराई कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. भोजन मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली खूण माळिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी.
माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. हे सद्गुरू राजा, माझ्यावर तुम्ही फार मोठी कृपा केलीत, परंतु मनासारखी सेवा मी करू शकलो नाही. मी गंगा स्नानाला जात असताना माझ्या गुरुची भेट झाली व त्यांनी आपला अभयहस्त माझ्या मस्तकी ठेवला. गुरूंनी माझ्याकडे पावशेर तूप भोजनासाठी मागितले, पण स्वप्नामध्ये त्याचा विसर पडला. माझ्या अंतःकरणात काय आहे हे कळल्यामुळे की काय माझ्या गुरुने येण्याची त्वरा केली. राघव चैतन्य, केशव चैतन्यांनी आपली परंपरा मला सांगितली. बाबाजी अशी आपली ओळख सांगून मला रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. तुकाराम महाराज म्हणतात, माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी माझा गुरूंनी स्वीकार केला. माझी मनीचा जाणोनिया भाव, तो करी उपाव गुरुराया. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेणे नोहे गुंफा काही कोठे. जाती पुढे एक उतरले पार, हा भव सागर साधू संत. जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेटी. तुका म्हणे मज दावियेला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. माझ्या गुरु महाराजांनी माझ्या मनातील भाव जाणून माझ्या आवडीचा रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला. या मंत्राच्या उच्चारण्याने मन हरीशिवाय इतरत्र कोठेही गुंतत नाही. या मंत्राच्या सहाय्याने अनेक साधू संत भवसागर तरून गेले आहेत. ज्ञानी किंवा अज्ञानी असो, त्यांच्या आवडीप्रमाणे हा मंत्र तारून नेतो. तुकाराम महाराज म्हणतात, कृपेचा सागर पांडुरंगाने भवसागरातून तारून नेणारे नाम रूपी तारू मला दिले आहे. घालुनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबासी. लावुनिया हाते कुरवाळीला माथा, सांगितली चिंता ना करावी. कटिकर सम चरण साजिरे, राहिला भिवरे तीरी उभा. खुंटले सायास आणि कया जीवा, धरिले केशवा पाय तुझे. तुझ वाटे आता ते करी अनंता, तुका म्हणे संता लाज माझी. संतांच्या चरणावर माथा टेकवून मी निश्चिंत झालो आहे आणि त्यांनी मला विठोबाच्या स्वाधीन केले. या विठ्ठलाने माझ्या माथ्यावरून प्रेमाने हात कुरवाळून तू काही चिंता करू नकोस असे सांगितले. या विठ्ठलाचे हात कमरेवर व त्यांचे चरण एकसारखे असून सुशोभित आहेत. हा विठ्ठल भिवरा म्हणजे चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांसाठी उभा आहे. केशवा, आता माझ्याकडून आपल्या चरणांचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा कुठलाही प्रयत्न मी करणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे अनंता, तुला वाटेल ते माझ्याविषयी कर. संतांनी मला तुमच्या चरणांशी ठेवले आहे. माझी मनीचा जाणा हा निर्धार, जीवासी उदार झालो आता. तुझ विण दुजे न घरी आणि का, भय लज्जा शंका टाकी येली. ठाईचा संबंध तुझ मज होता, विशेष अनंता केला संती. जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी, हेची आता नाही लाज तू. तुका म्हणे संती घातला हवाला, न सोडी विठ्ठला पाया आता. मी जीवावर उदार झालो आहे हा माझ्या मनाचा निश्चय तुम्ही जाणून घ्या. पांडुरंगा, आता मी तुमच्याशिवाय कोणाचाच आश्रय घेणार नाही. भय, लज्जा, शंका या सर्वांचा मी त्याग केला आहे. हे अनंता, आम्ही तुझे अंश असल्यामुळे आमचा सनातन संबंध आहे आणि तोच आता संतांनी वाढविला आहे. आता मी माझा जीवभाव तुमच्या चरणाशी ठेवला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला,
मी संतांवर विश्वास ठेवून तुमच्या चरणांचा आश्रय घेतला आहे आणि आता मी हे चरण कधीही सोडणार नाही. स्वप्नामध्ये येऊन गुरूंनी दीक्षा दिल्यानंतर एके दिवशी तुकाराम एकांतवासात डोंगरावर बसून चिंतन करू लागले. तुकारामांनी विचार केला, मला माझ्या कर्कश पत्नीबरोबर राहावे लागते. यामुळे माझी समाजात फजिती होते. माझे पारमार्थिक विचार तिला पटत नाहीत. वैष्णव व ब्राह्मण अतिथी घरी आलेले तिला आवडत नाहीत. त्यांची सेवा करणे हा गृहस्थ धर्म आहे. एवढेच नव्हे तर साक्षात भगवान श्रीकृष्णांचाही ती मनापासून द्वेष करते. माझ्याबरोबर स्वप्नातही एखादा प्रेमळ शब्द बोलल्याचे मला आठवत नाही. बरे झाले हे बंधन पांडुरंगानेच तोडले. आता माझे मन मी कुठेही गुंतू देणार नाही, असा विचार करून हरिचिंतन करत बसले. संध्याकाळ होऊन काळोख पडू लागला की तुकाराम डोंगर उतरून खाली मंदिरात येऊन प्रेमाने भावविभोर होऊन करुणेने भरलेले भगवत भक्तिपूर्ण कीर्तन करीत असत. भाविक भक्त येऊन या कीर्तनात सामील होत व उत्साहाने भक्ती मार्गाचे तुकारामांच्या उपदेशानुसार आपल्या जीवनात पालन करत. असे कीर्तन तुकाराम पहाट होईपर्यंत करत. नंतर इंद्रायणीत स्नान करून पुन्हा एकटे डोंगरावर जात असत. कुणी वाटेत जाताना एखादी भाकरी दिली तर त्यावर ते समाधान मानत. पण घरी कर्कश पत्नीचा संग नको म्हणून घरीही जात नसत. असे 2 महिने उलटले तरी तुकाराम आपल्या घरी गेले नाहीत. आवलीला तुकारामांचे वागणे आवडले नाही. शेजारील स्त्रियांकडे ती गाऱ्हाणे मांडू लागली. आवली म्हणाली, हा वेडा गावात असून सुद्धा घरी येत नाही. त्याला विचारा माझ्यासाठी काय योजना आहे. हा दिवसभर डोंगरावर जाऊन एकांतात बसतो. कुणी एखादी भाकरी दिली तर खातो आणि संध्याकाळी मंदिरात येऊन टाळ कुटत बसतो. एके दिवशी तुकाराम इंद्रायणी नदीत स्नान करून मंदिराच्या वाटेने जात असता त्याच रस्त्याने नदीतून पाणी भरून नेताना आवलीची अचानक समोरासमोर गाठ पडली. तिने तुकारामांना हात धरून रस्त्यावर रोखले. दात ओठ चावत रागाने ती म्हणाली, तुम्ही 2 महिने घरी नाही आलात. आपले घर संसार कसा चालणार? तुमच्या पत्नीने कोणाच्या दारात जायचे? तुकारामांनी शांतपणे उत्तर दिले, विठ्ठल आणि रुक्मिणी आपले मायबाप आहेत. तू जर त्यांच्या चरणांचे स्मरण केलेस तर संसारात कोणतीही आपदा येणार नाही. त्यावर आवली म्हणाली, ते काही नाही, आता तुम्ही घरी चला. तुकाराम महाराज म्हणाले, तू माझे ऐकणार असशील तर मला तसे वचन दे, मी घरी येईन. आवलीने तुकारामांच्या इच्छेप्रमाणे वागण्याचे वचन दिले आणि त्यांना घरी आणले. तुकारामांच्या घरासमोर तुळशी वृंदावन होते. त्यासमोर ते नामस्मरण करीत बसत असत. एकदा एकादशीच्या दिवशी काही वैष्णव भक्त तुकारामांच्या घरी हरिकथा ऐकण्यासाठी आले. तुकाराम नामस्मरण करीत ध्यानस्थ बसले होते. त्याच वेळी आवलीने त्या लोकांना रागावून हाकलून दिले. ही घटना समजल्यावर तुकाराम आवलीला म्हणाले, कोण घरा येते आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोमळ्या उत्तरे काय वेचे. माने पाचारिता नव्हे आराणुक, ऐसे येती लोक प्रीतीसाठी. तुका म्हणे रांडे नावडे भूषण, कांतेलेसे श्वान लागे पाठी. आमच्या घरी कोण कशाला येतात, ज्याचे त्याला उद्योग काय कमी आहेत. विठ्ठलाच्या संबंधाने सर्व जगातील लोक आपले नातेवाईक बनलेत. त्याच्याशी मधुर भाषण केल्याने तुझे काय खर्च होते. ज्यांना मोठ्या सन्मानाने बोलावल्यावर सुद्धा न जाणारे लोक आपल्याकडे मोठ्या प्रेमाने ईश्वरासाठी येतात. तुकाराम महाराज आपल्या पत्नीला म्हणतात, तुला संत महात्मे घरी आल्याचे भूषण का आवडत नाही. संतापलेल्या कुत्र्यासारखी ज्याच्या त्याच्या अंगावर का निष्कारण भुंकतेस म्हणजे रागावतेस. हे तुकारामांचे शब्द ऐकून आवली शांत झाली, पण तिला घाबरून त्यांच्या घरी लोकांचे येणे बंद झाले.
तुकाराम एकदा आपल्या घरासमोरील तुळशी वृंदावनासमोर बसले असताना आवलीला म्हणाले, आता आपण एकाग्र चित्ताने कीर्तन श्रवण करू ये. आवलीने विचार केला, मी आता नाही म्हणू शकत नाही. मी तसे वचन दिले आहे. म्हणून ती तिथे बसली. तुकारामांनी या एकांतवासाची संधी साधून आवलीला उपदेश केला. ते म्हणाले, नको धरू आस, व्हावे या बाळास, निर्माण ते त्यास त्यांचे आहे. आपुला तू गळा घेई उगवूनी, चुकवी जांचनी गर्भवास. ऐवज देखोनी बांधितील गळा, म्हणून निराळा पळत असे. देखोनी या त्यांचा अवघड मार, कांपे थरथर जीव माझा. तुका म्हणे जरी आहे माझी चाड, तरी करी वाढ चित्त आता. माझ्या मुलांना हे मिळावे ते मिळावे अशी आशा तू धरू नकोस. त्यांच्यासाठी जे त्यांच्या प्रारब्धांनी निर्माण झाले आहे ते त्यांना मिळेलच. ह्या सर्व मोहातून तू आपली सुटका करून घे आणि गर्भवासादी दुःखे नाहीशी कर. आपल्याजवळ काही संचय दिसल्यास यमदूत आपला गळा बांधतील असे जाणून मी सर्वांचा त्याग करून पळत आहे. त्यांची ती अवघड शिक्षा पाहूनच माझ्या जीवाचा नुसता थरकाप होतो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुला माझी खरोखरच जरुरी असेल तर हे सर्व विचार करून आपले मन मोठे कर व धैर्य धर. सुख हे नावडे आम्हा कोण्या बळे, नेणसी आंधळे जालीसी तू. भूक तहान कैसी राहिली निश्चळ, खुंटले चपळ मन ठाई. द्रव्य जीवाहुनी आवडे या जना, आम्हासी पाषाणाहुनी हीन. सोयरे सज्जन जन आणि वन, अर्धे समान काय गुणे. तुका म्हणे आम्हा जवळीच आहे, सुख दुःख साहे पांडुरंग. कुठल्याही बळाने आम्हाला हे संसार सुख कधीच आवडणार नाही. परमार्थाचे रहस्य न समजण्या इतकी तू आंधळी असल्यामुळे तुला हे कळत नाही. हरिनामाच्या आनंदाने आमची तहान भूक शांत झाली आहे व चंचल मन श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर झाले आहे. ह्या संसारी लोकांना द्रव्य प्राणापेक्षाही श्रेष्ठ वाटते. ते द्रव्य आम्ही दगडापेक्षाही हीन समजतो. आपले नातेवाईक सज्जन दुर्जन जन आणि वन हे आम्हाला कोणत्या कारणाने सारखे वाटतात याचा थोडा अंतर्मुख वृत्तीने विचार कर. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग आमच्या जवळ राहतो व तोच आम्हाला सुख दुःख सहन करण्यास सहाय्य करतो. देव पहावया करी ओ सायास, न करी हे आस नाशिवंत. दीन शुद्ध सोम सकळी पातला, द्वादशी घडला पर्व काळ. द्विजा पाचारुनी शुद्ध करी मन, देई ओ हे दान यथाविध. नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमची पांडुरंग. तुका म्हणे दुरी सांगतो पाल्हाळी, परी तो जवळी आहे आम्हा. प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहण्याचा प्रयत्न कर आणि ह्या नाशवंत प्रपंचाची आशा धरू नकोस. आज सोमवार आहे, प्रातःकाळ आहे व द्वादशी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस फारच शुद्ध आहे हे जाणून ब्राह्मणांना बोलावून यथाविधी दान दे आणि मन शुद्ध कर. अन्न वस्त्राची काही काळजी करू नकोस. आमची पांडुरंग माऊली तुझा योगक्षेम चालविण्यास समर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहे असे वेदामध्ये व गीतेमध्ये सांगितले आहे. परंतु तो खरोखर आम्हा जवळच आहे हे समजून घे. गुरुकृपे मज बोलविले देवे, होईल ते घ्यावे हित काही. सत्य देवे माझा केला अंगीकार, आणिक विचार नाही दुजा. होई बळकट घालून या कास, हाची उपदेश तुझ आता. सडा सम्मार्जन तुळशी वृंदावन, अतिथी पूजन ब्राह्मणांचे. वैष्णवांची दासी होई सर्व भावे, मुखी नाम घ्यावे विठोबाचे. पूर्ण बोध श्री भ्रतार संवाद, धन्य जीही वाद आई किला. तुका म्हणे आहे पांडुरंग कथा, तरेल तो चित्ता घरी कोणी. मी जे काही तुला सांगितले
ते माझे बोल नसून गुरु व भगवंत यांनी कृपा करून माझ्याद्वारे बोलविले आहे. त्यातील जे हितकारक वाटते ते ग्रहण कर. खरोखरच पांडुरंगाने माझा अंगीकार केला आहे, याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. तू देखील धैर्याने कंबर कसून तयार हो. हाच तुला आता उपदेश आहे. तुळशी वृंदावनापुढे सडा संमार्जन कर. जे कोणी वैष्णव, अतिथी, ब्राह्मण येतील त्यांची मनोभावे सेवा कर. काया वाचा मनाने वैष्णवांची दासी हो आणि नित्य पांडुरंगाचे नामस्मरण करत जा. या पती-पत्नीच्या संवादामध्ये परमार्थाचा पूर्ण बोध असून ज्याने हा संवाद ऐकला ते धन्य होत. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संवादात पांडुरंगाची कथा आहे. जो कोणी ह्या उपदेशाचे पालन करील तो भवसागर तरून जाईल. अशा प्रकारे आहुलीला तुकारामांनी मनुष्य जीवनाचे ध्येय म्हणजे केवळ स्वतःची इंद्रिय तृप्ती नसून भगवंत व त्यांचे वैष्णव भक्त यांची सेवा करणे आहे, हे समजावून सांगितले. जो कोणी हा तुकारामांनी आहुलीला दिलेला उपदेश आपल्या जीवनात पालन करेल तो मग गृहस्थाश्रमात असून सुद्धा भगवंतावर प्रेम करू शकेल. नंतर तुकाराम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आले व हरिकीर्तन व कथा करू लागले. काही काळानंतर अनेक भगवंतांच्या लीलांचे वर्णन केले. सर्व भाविकांबरोबर भगवंतांची आरती केली. इकडे तुकारामांच्या संगतीमुळे आहुलीच्या मनात क्षणिक का असेना पण वैराग्य उत्पन्न झाले. रात्री तुकारामांच्या कीर्तनालाही ती उपस्थित होती. सकाळ झाल्यानंतर इंद्रायणीमध्ये आंघोळ करून ती घरी आली. काही ब्राह्मणांना तिने घरी बोलावून त्यांना घरात जे काही होते ते सर्व धन, धान्य, कपडे, भांडी, गुरेढोरे दान करून टाकले. उखळ, मुसळ, रिकाम्या बरण्या, बाटल्यासुद्धा दान करून टाकल्या. अगदी चुलीमध्ये असलेली राख सुद्धा काही साधू अंगाला फासता येईल म्हणून घेऊन गेले. फक्त काही जुने कपडे घराबाहेर वाळत घातले होते तेवढेच काय ते शिल्लक होते. तेवढ्यात एक वृद्ध स्त्री तुकारामांकडे आली व म्हणाली, तुमच्याकडे काही जुने कपडे असतील तर मला द्यावेत. तुमचे माझ्यावर फार उपकार होतील. तुकारामाने घरात सर्व काही शोधले पण काही सापडले नाही. त्यांना वाईट वाटू लागले की आता ह्या वृद्ध स्त्रीला मोकळ्या हातानेच परत पाठवावे लागणार असा विचार करत घराच्या पाठीमागे आले. त्यांची नजर दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांवर पडली. ताबडतोब ते कपडे आणून त्या वृद्ध महिलेला दिले व खुणावून सांगितले की काही न बोलता इथून निघून जा आणि कोणाला याबद्दल सांगू नको. पण वाडीतील काही मुलांनी ही घटना पाहिली आणि आहुलीला येऊन त्यांनी सांगितले की एका वृद्ध महिलेने कपडे मागितले आणि तुकारामांनी दोरीवरील कपडे काढून तिला आणून दिले.